देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने 60 टप्प्यातील मतदान कार्यक्रम आज जाहीर केला। त्यानुसार 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे, तर महाराष्ट्रातही 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे। यंदा 18व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशात लोकसभा निवडणूक 543 जागांवर होणार आहे। 60 टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे। फेज 1 19 एप्रिल, फेज 2 26 एप्रिल, फेज 3 7 मे, फेज 4 13 मे, फेज 5 20 मे, फेज 6 25 मे, तर फेज 7 1 जून। महाराष्ट्रात 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान 5 जागांसाठी होईल। दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार असून यावेळी 8 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल। 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत 11 जागांसाठी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी 11 जागांसाठी मतदान होईल। 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील मतदान होणार असून 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल। पहिला टप्पा 19 एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर। दुसरा टप्पा 26 एप्रिल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी। तिसरा टप्पा 7 मे रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले। चौथा टप्पा 13 मे नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड। 5वा टप्पा 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ। मतमोजणी 4 जून।